फक्त शिवाजी महाराजांनी फोर्टिफिकेशन केलं म्हणजे अजून तटबंदी बांधली बाहेरून किंवा आणखीन मजबूत केला. तर ह्या किल्ल्याची खासियत काय बघा, आता समुद्राच्या लाटा येतात बरोबर, समुद्राच्या लाटा पावसाळ्यात तर जोरजोरात आपटतात आणि समुद्राच्या लाटा इतक्या जोरात आदळत असतात की या दगडांची झीज होती. तो तुम्ही जर कधी जंजिरेला पद्मदुर्गला जर गेले तर त्या चुना वापरलेला आहे, दगड पूर्ण झिजलेला आहे आणि चुना जो वापरलेला ना तेवढा भाग असा बाहेर आलेला आहे, असा जवळपास बोटाच्या पेक्षा जास्त बाहेर आलेला आहे. मग आता इथं काय केलं शिवाजी महाराजांनी काय केलं इथं, तर मग आता काय करणार, हात कॉर्नरला आहे बरोबर. तर या ठिकाणी काय केलं शिवाजी महाराजांनी, फक्त दगडावर दगड ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये चुना भरलेला नाही काहीच नाही आणि त्याच्यामध्ये गॅप ठेवला. दिसतं का गॅप सर्वांना? ते तिकडं बघा गॅप आहे, पलीकडच्या साईडला जास्त गॅप आहे. कशामुळे गॅप ठेवला असेल बरं? लाटा त्याच्यात जाणार पाणी आरपार नाही. हा, लाटा जेव्हा येतात ना त्या आदळल्या, आता आतमध्ये जाता येत नाही लाटांना, त्याच्यामुळे ते काय करतात, इरोजन करतात कशाचं, दगडांचं. मग ते इरोजन होऊ नये म्हणून काय केलं, लाटा आल्या आदळल्या की ते डायरेक्ट ते छिद्रामधून आतमध्ये जातात, डायरेक्ट आतमध्ये जातात. त्याची ताकद कमी होऊन जाते, कशाची, लाटांची ताकद काय होऊन जाते, कमी होऊन जाते. पाणी आतमध्ये जातं आणि आतून परत बाहेर बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांनी असा इथं प्रयोग केला म्हणून हा किल्ला अजूनही असाच मजबूत आहे. जर हा चुन्याने भरला असता तर हे सगळं कोसळलं असतं पाण्याच्या प्रेशर. आलं लक्षामध्ये? चला.